दोन सैन्य उभी होती आणि त्यांच्यामध्ये भीतीची खोलदरी निर्माण झाली होती. बलिष्ठ छावणीतून एक विशाल महाकाय योद्धा बाहेर आला. उंच पितळी चिलखताने सजलेला. 40 दिवस त्याने इस्रायलाच्या देवाचा अपमान केला. सर्व सैनिक थरथर कापत होती. भीती मोठी होती आणि विश्वास हा अल्प होता. तेव्हा तेथे दावीद आला. त्यावर विश्वास असलेला एक तरुण मुलगा. त्या शौलाने त्याला लहान मानले. तो दावीदाला ठाऊक होते की ज्या देवाने त्याला सिंहापासून वाचवले तोच देव त्याला या राक्षसापासून वाचवणार. त्याने राजाचे जड चिलखत नाकारले, परंतु त्याने ओढ्यातून 5 गुळगुळीत दगड व गोफण निवडली. त्या मुलाला पाहून हसला, पण दावीद ओरडला, पुण्याच्या परमेश्वराच्या नावाने तुझ्या समोर येत आहे. दगड आणि एक अचूक नेम आणि तो महाकाय राक्षस जमिनीवर